नमस्कार. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड एक मोठी भरती घेऊन आली आहे आणि ही भरती आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी. चला तर मग याबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, तब्बल 250 जागा. ही खूप मोठी संधी आहे, विशेषतः ऑपरेशन विभागात असिस्टंट एक्झिक्युटिव्ह म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी. देशाच्या ऊर्जा क्षेत्रात काम करण्याची ही एक सुवर्ण संधी म्हणता येईल. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय. एनटीपीसी सारख्या मोठ्या संस्थेत काम करणं म्हणजे काय आणि या पदाची जबाबदारी काय असू शकते यावर एक नजर टाकूया. पदाचं नाव आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन. आता एनटीपीसी ही काय साधीसुधी कंपनी नाही, ती एक महारत्न कंपनी आहे. म्हणजे सरकारी क्षेत्रातली एक अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठी संस्था. इथे काम करणं म्हणजे देशाच्या विकासात थेट हातभार लावण्यासारखं आहे. ठीक आहे, संधी तर मोठी आहे, पण मग यासाठी अर्ज कोण करू शकतं? म्हणजे पात्रता काय हवी? चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. बघा, इथे 3 मुख्य गोष्टी आहेत. एक, शिक्षण. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक पदवी हवी. दुसरं, अनुभव. संबंधित कामाचा कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. आणि तिसरं, वय. 7 मे 2026 पर्यंत वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावं. अर्थात नेहमीप्रमाणे सरकारी नियमानुसार वयोमर्यादित सूटसुद्धा आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल. बरं, पात्रता तर कळली, पण नोकरी का करावी? म्हणजे पगार किती, काम कुठे करावं लागेल, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत नाही का? चला आता हेच जाणून घेऊया. तर ह्या पदासाठी निवड झाल्यास दरमहा 55,000 रुपये इतका पगार मिळेल. हो, एक निश्चित वेतन, सरकारी नोकरी आणि इतका चांगला पगार, हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. आणि हो, नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं. म्हणजे एनटीपीसीच्या कोणत्याही प्रोजेक्टवर किंवा स्टेशनवर काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे तारखा. कारण चांगली संधी वेळेतच पकडावी लागते, त्यामुळे या तारखा चुकवून चालणार नाहीत. लक्षात घ्या, अर्ज करण्याची प्रक्रिया 23 एप्रिल 2026 सुरू होईल आणि शेवटची तारीख आहे 7 मे 2026. म्हणजे अर्ज करण्यासाठी खूप कमी वेळ आहे हातात, त्यामुळे या तारखांची नोंद करून ठेवा. चला, सगळं तर झालं, पण आता शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा, अर्ज करायचा कसा, त्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. इथे अर्ज शुल्कामध्ये थोडा फरक आहे. जे उमेदवार जनरल, ओबीसी किंवा EWS कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 500 रुपये फी आहे. पण SC, ST, PWD आणि माजी सैनिकांना कोणतीही फी नाहीये, त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. तर आपण या भरतीबद्दलची जवळपास सगळी महत्त्वाची माहिती पाहिली. पण तरीही कोणताही फॉर्म भरण्याआधी एक गोष्ट करणं खूप गरजेचं असतं, नाही का? आणि ती गोष्ट म्हणजे मूळ जाहिरात वाचणं. आमचा नेहमी हाच सल्ला असतो की अर्ज करण्यापूर्वी एनटीपीसीने दिलेली संपूर्ण अधिकृत जाहिरात नक्की वाचा. कारण खरी आणि अचूक माहिती, सर्व नियम आणि अटी तिथेच मिळतील.